अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। परभनी लोकसभा मतदार संघ में जिस तरह से पॉलिटिकल पार्टियों का वर्चस्व बढ़ता जा रहा है, उसी के चलते यशवंत सेना की जानिब से अब परभनी लोकसभा मतदार संघ के यहाँ के नए उम्मीदवार माधव जी जानकर इन्हें सपोर्ट किया गया है और पत्रकार परिषद लेकर भी इस बात की घोषणा की गई है। परभनी शहर के अतिथि होटल यहाँ पर आज परभनी शहर के अतिथि होटल यहाँ पर 17 अप्रैल 2024 को एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया था और इस पत्रकार परिषद में जिस तरह से मालूमात दी गई है, यशवंत सेना महाराष्ट्र राज्य इनके अध्यक्ष प्राध्यापक माणिकराव दागड़े पाटिल इनकी जानिब से यहाँ पर सपोर्ट किया गया है। महादेव जानकर इन्हें प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माणिकराव दांडगे पाटिल और उसी के साथ में बाला साहब दोंडतले माजी यशवंत सेना, उसी के साथ में इंजीनियर गोविंद नरवड़े, दादा साहेब केसकर, अन्ना साहेब रूपनकर, इंजीनियर बालासाहेब भोजने, नितिन धायगुड़े, समाधान पाटिल, उसी के साथ में महेश मासाळ, अप्पा सुतार, रामभाऊ केंडे, लक्ष्मण कोकरे, गंगाधर केड़ेकर, दिलीप गड़दे। परभनी शहर के अतिथि होटल यहाँ पर जिस तरह से पत्रकार परिषद का आयोजन किया गया था, इस पत्रकार परिषद में आइए जानते हैं इस वक्त किस तरह से यशवंत सेना के सातत्यानं मार्गी लावलेली त्या बाबतीमध्ये एकट्याच्या त्या भूमिकेची विसंगत भूमिका घरामध्ये दोन भावाचे दोन मतं असू शकतात। आता इथले खासदार आहेत, त्यांचे भाऊ वेगळं मत मांडतात, भाऊ आहेत ना ते एका पक्षात नाही, ते पक्षात नाही, ती संघटना आहे। एका संघटनेत राहून दोन मतं कशी व्यक्त करतात? नाही, प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं। हे दोन भाऊ आहेत, सत्य काय अध्यक्ष होतो, यशवंत सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष मी माणिकराव दांडगे पाटील, प्राध्यापक माणिकराव दांडगे पाटील बारामती ह्याच्या संघटनेच्या वतीनं आज आपण प्रतिनिधी सचिव आहे नरवडे अधिकारी होते प्रशासनामध्ये आपल्या संघटनेचे पूर्ण कार्यकर्ते आणि राष्ट्रीय संघटक आहे। त्यानंतर दिलीपराव गडदे मानेचे आहे, मानेचे संघटनेचे आमच्या बाबुराव गडदे बीड जिल्ह्याचे संघटनेचे पदाधिकारी आहेत, कलिंग बाळा गायके परळीचे आहे आणि या संघटनेचे पदाधिकारी आहेत। अजून दोन तीन पदाधिकारी आहेत पोलिसांचे, बेळगावचे कमल आणि आंबडचे यशवंत सेना राष्ट्रीय अध्यक्ष आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षापासून यशवंत सेना यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव पाटील आणि BK कोकरे साहेब ज्यांनी यशवंत सेनेची स्थापना केली, तेव्हापासून यशवंत सेना ही धनगर आरक्षणावरती खूप मोठ्या प्रमाणात काम करत आलेली, वाद निर्माण करत आलेली। या 2 वर्षामध्ये यशवंत सेना चौंडी या ठिकाणी 21 दिवसात आमचं चौंडी या ठिकाणी पुणेश्वर कायद्याचे जन्मगावी 21 दिवसाचं आम्ही आंदोलन घोषण केलं, त्यानंतर 8 दिवसाचं केलं। असं 2 टप्प्यामध्ये धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारी यशवंत सेना, त्यानंतर आम्ही बीडला इशारा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, त्यानंतर वेगवेगळी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोर्चे, रस्ता रोको, आंदोलनं करण्यात आली। मराठा समाजाला राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन 10% आरक्षण दिलं आणि यशवंत सेनेनं त्यांच्याबरोबर सगळे आंदोलनं केली, तरी या राज्य सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणावरती पाठ फिरवली आणि विशेष अधिवेशन घेण्यात मराठा समाजासाठी आलं, पण धनगर समाजासाठी जे अधिवेशनामध्ये आम्ही हजारो गाड्या यशवंत सेनेच्या माध्यमातून घेऊन धनगर समाज तिथे गेला, परंतु या राज्य सरकारनं धनगर समाजाच्या यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांना लाठ्या काठ्यांनी मारहाण केली,
मुंबईमध्ये आम्ही मंत्रालयाला घेरावा घालणार होतो, विधानभवनाला घेरावा घालणार होतो. राज्य सरकारच्या पोलिसांनी आम्हाला अडवलं, आमच्यावरती गुन्हे दाखल केले, आमच्यावरती लाठी हल्ला केला. म्हणजे राज्य सरकारने एका समाजाला न्याय आणि दुसऱ्या समाजावरती अन्याय केला. ही आमची त्यांच्या विरोधातची प्रचंड भावना आहे. धनगर समाजामध्ये या राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड चीड आहे. आणि मग या काळात, निवडणुकीच्या काळात एकतर आरक्षण नाही आणि नंतर एकाही जागेवरती उमेदवारी दिली नाही. म्हणजे सत्ताधाऱ्यांनी दिली नाही आणि विरोधकांनी दिली नाही. म्हणजे या राज्यातले जवळपास 9 प्रमुख पक्षापैकी एकाही पक्षाने धनगर समाजाला अधिकृत उमेदवारी दिली नाही. ज्यावेळेस यशवंत सेनेनं एल्गार पुकारला की धनगरांना उमेदवारी नाही, तर मग तुम्हाला धनगर समाज मतदान देणार नाही, आरक्षण नाही, उमेदवारी नाही आणि मतदान नाही असा नारा एल्गार पुकारल्यानंतर या महायुतीने त्यांचा पूर्वीचा असलेला मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाला ही परभणीची जागा सोडलेली आहे. या राज्यामध्ये आमच्या बीड जिल्ह्यामध्ये गावडे साहेब खासदार होऊन गेले. त्यानंतर या राज्यामध्ये एकही धनगर समाजाचा खासदार झालेला नाही. मग आज महायुतीने स्वतःच्या पक्षाची उमेदवारी दिली नाही, परंतु मित्र पक्षाला का होईना उमेदवारी दिलेली आहे. आणि एक धनगर समाजाचं प्रतिनिधित्व हे दिल्लीमध्ये जावं, धनगर आरक्षणावरती तिथं आवाज उठवावा. आतापर्यंत ज्यांना ज्यांना आम्ही मतं दिले त्या एकाही खासदारांना व्यवस्थित अशी भूमिका मांडली नव्हती. पण एमआयएमचे खासदार जलील साहेबांनी संसद भवनामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न जशास तसा खरी अडचण सभागृहात मांडली होती. अभ्यासपूर्वक धनगर आरक्षणामध्ये भाषण केलं होतं. त्यामुळे यशवंत सेनेच्या वतीनं आम्ही त्यांनाही म्हणजे त्यांचा आभार मानतो, धनगर समाजाच्या वतीनं आभार मानतो. आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी धनगर समाजाला उमेदवारी जरी नाही दिली तसं तर या सगळ्याच पक्षांचा आम्ही निषेध होईना त्या मित्रपक्षातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव विक्रत या प्रमुख पक्षापैकी एक उमेदवार म्हणून जे आहेत यशवंत सेना धनगर समाजाच्या विकासासाठी आरक्षणासाठी धडपडणारी ही संघटना आहे. आणि एक उमेदवार होईना परंतु राज्यात उभा आहे आणि तो उमेदवार निवडून यावा यासाठी धनगर समाजामध्ये राष्ट्रीय यशवंत सेनेच्या माध्यमातून आज आम्ही महादेवजी जानकर साहेब यांना यशवंत सेनेचा बीके कोकरे पुणे यशवंत सेनेचा आज आम्ही जाहीर पाठिंबा त्यांना देत आहोत. आणि आज ती घोषणा करण्यासाठी आपल्या माध्यमातून ते आम्ही करत आहोत. कालच तुम्ही पाटीलमध्ये सरचिटणीस आहेत ते त्यांनी जे मत मांडलं ते त्यांचं वैयक्तिक होतं. असं ते कुठंही म्हणलेले नाही की यशवंत सेनेचा त्यांना पाठिंबा आहे असं कुठेही म्हणलेलं आहे. ते त्यांचा वैयक्तिक पाठिंबा त्यांनी त्यांना दिलेला आहे. वैयक्तिक मी त्यांचं भाषण ऐकलं, आमच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी भाषण ऐकलं. एकाही शब्द त्यांनी यशवंत सेना हा शब्द काढलेला नाही. तो त्यांचं वैयक्तिक पाठिंबा, त्यांचं वैयक्तिक मत आहे. यशवंत सेनेचं ते मत नाही. यशवंत सेना ही महाराष्ट्रात एकमेव उमेदवार म्हणून जानकर साहेब उभे आहेत. कुणाला नाही पदाचं काढण्याचा कारण त्यांनी यशवंत सेनेचं नावच घेतलेलं आहे. तुम्ही म्हणतात ते कदाचित मी ऐकलं नसेल किंवा कोणीही ऐकलेलं नाही. तर त्यांनी स्वतःची भूमिका त्यांनी प्रेझेंट केलं गेलं. अन्यथा त्यांनी कुठंही कधीही एवढ्या 4 दिवसात जेव्हा ते सक्रिय झाले त्यामध्ये यशवंत सेनेचा पदाधिकारी परंतु ते संस्थापक मीडियामध्ये आले. जे मोठं परफॉर्मर ते संस्थापक नाहीये. म्हणलं क्लेम केलं नाही संस्थापक वगैरे पदाधिकारी म्हणून त्यांनी क्लेम केलेलं नाहीये. ते फक्त माझे इंडिव्हिज्युअल वैयक्तिक मतभेद आहेत की जे त्या पक्षात पूर्वी काम करत होते आणि जनतेच्या काय त्यांचे मतभेद आणि म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली. ते त्यांची इंडिव्हिज्युअल वैयक्तिक भूमिका आहे, ती संघटनिक भूमिका नाही. भूमिकाच नाही ना म्हणजे जानकर साहेबांसोबत थांबण्याची त्यांची वैयक्तिक भूमिका त्यांनी भूमिका जी घेतलेली आहे त्याच्याशी यशवंत सेनेचं संघटनेत किती गट नाही आमची त्यांची वैयक्तिक भूमिका एकमेव संघटना आहे. सुरेशदादा बनकर ही त्यांनी वैयक्तिक परभणीत पदाधिकारी नाही संघटनेत भरपूर आहे. धनगर समाजाचा एक व्यक्ती ज्याला की उमेदवारी आहे तो सभागृहात गेला पाहिजे. धनगर प्रश्नावरती त्यांनी भूमिका मांडली पाहिजे. यासाठी यशवंत सेनेचं नैतिक कर्तव्य की जानकर साहेबांच्या पाठीशी उभं राहून त्यांना संसद भवनात पाठवलं. असं बातमी आल्या जर तुम्ही कारवाई करणार नाही बघा तंगी येथे उपोषण केलं ते माननीय सुरेशदादा बनकर आणि अण्णासाहेब रुग्ण या दोघांनी उपोषण केलं 21 दिवसाचा. पैकी सुरेशदादा बनकरांची भूमिका वेगळी परंतु अण्णासाहेब रुग्णवर पाटील जे आहे ते मात्र निश्चितपणे आमच्या बरोबर आहेत, आमच्या समवेत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला ही जागा सोडली आणि माननीय जानकर साहेब
ही जागा स्वतः लढत आहेत। या राज्यामध्ये एकमेव धनगर समाजाचा उमेदवार आहे आणि BK कोकरे प्रणित यशवंत सैनेच्या वतीनं जे धनगर समाजासाठी काम करणारी अहोरात्र संघटना यांनी काल बैठकीत निर्णय घेतला की जानकर साहेबांसारखा नेता हा संसद भवनात निवडून गेला पाहिजे आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती सभागृहामध्ये आवाज उठवला पाहिजे। हा आवाज उठवण्यासाठी समाजाचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी यशवंत सैनेने आज परभणी लोकसभेसाठी माननीय जानकर साहेबांना जाहीर पाठिंबा दिला। हे यशवंत सेनेचे प्रदेश सरचिटणीस आहेत। त्यांनी तुम्ही म्हणतात तसं त्यांची चर्चा आमच्याही कानावर आली, म्हणूनच आमची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये राज्यातील सर्व यशवंत सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कोर कमिटीची बैठक होऊन निर्णय घेण्यात आला की जानकर साहेबांना पाठिंबा द्यायचा आहे। आम्ही सगळेजण आता प्रेस झाल्यानंतर सूर्यदादा बंडगर यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांनाही या जानकर साहेबांच्या पाठीशी उभं राहण्याची त्यांना विनंती करणार आहोत। त्यांनी ही भूमिका वेगळी आहे आणि त्यांची वैयक्तिक भूमिका त्यांनी काल जाहीर केली होती। यशवंत सेनेनं आज यशवंत सेनेची भूमिका जाहीर केलेली आहे। आम्ही सगळे सुरेशदादा हे आमचेच आहे, आम्ही सुरेशदादासोबत बसू आणि सुरेशदादांना सुद्धा जानकर साहेबांच्या प्रचारामध्ये सक्रिय करण्याचं काम आम्ही यशवंत सेना म्हणून सगळे करणार आहोत। जिम्मेदार लोगों ने क्या कहा है खुद इन्हीं की जबानी। ये न्यूज कवर की हमारे परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, द फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान और जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूद खान पठान, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभनी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद।